नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा एमपीसी लायब्ररी या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 11 मार्च 2026. सुरू करूयात आजच्या चालू घडामोडी. आज आपण पाहणार आहोत भारताची पहिली पूर्णपणे डिजिटल जनगणना ही कोणती आहे. महिलांसाठी खास सॅलरी अकाउंट यस एसेन्स हे सुरू केलेले आहे. हे कोणत्या बँकेने केलेले आहे याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत. तसेच नाबार्डकडून नुकतेच नॅशनल क्लायमेट स्टॉक इनोव्हेशन चॅलेंजची घोषणा ही करण्यात आलेली आहे. या संदर्भात देखील आपण आज माहिती पाहणार आहोत. त्यामुळे या संपूर्ण महत्त्वपूर्ण चालू घडामोडी व्यवस्थितपणे समजून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य पहा. सुरू करूया कालच्या एका प्रश्नाने. हुरून ग्लोबल रिच लिस्ट 2026 नुसार सर्वाधिक अब्जाधीश असलेला कोणता देश आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं पर्याय क्रमांक 2 चीन. विद्यार्थी मित्रांनो, नुकतीच हुरून ग्लोबल रिच लिस्ट ही सादर झालेली आहे आणि यानुसार चीन हा देश सर्वाधिक अब्जाधिक असलेला देश आहे. या लिस्टमध्ये आपण संपूर्ण जगभरामध्ये सर्वाधिक श्रीमंत असलेला व्यक्ती कोण आहे हे देखील पाहिलेलं आहे. तसेच भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती तसेच भारतातील सर्वात श्रीमंत महिला कोण आहे या संदर्भात देखील आपण काल माहिती पाहिलेली आहे. कालचा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे, तो तुम्ही जरूर पहा. आता आपण आजच्या दिनविशेषला सुरुवात करूया. आज आहे 11 मार्च. 11 मार्च 1689. छत्रपती संभाजी महाराज यांची आज तारखेनुसार पुण्यतिथी. 11 मार्च 1886. आनंदीबाई जोशी या पहिल्या भारतीय महिला डॉक्टर आजच्या दिवशी बनलेल्या होत्या. 11 मार्च 1889. पंडिता रमाबाई यांनी मुंबईमध्ये शारदा सदन ही शाळा विधवा आणि कुमारिकांसाठी सुरू केली. 11 मार्च 2024. ड्रोन दीदी योजना ही आजच्या दिवशी सुरू करण्यात आलेली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 11 मार्च 2024 रोजी भारतीय कृषी संशोधन संस्था पुसा नवी दिल्ली येथे सशक्त नारी विकसित भारत कार्यक्रमाअंतर्गत नमो ड्रोन दीदी या योजनेचा शुभारंभ केलेला होता. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते आजचे महत्त्वाचे दिनविशेष. आता पण आजच्या चालू घडामोडींना सविस्तरपणे जाणून घ्यायला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला. प्रोजेक्ट चित्ता अंतर्गत नामिबियातून भारतामध्ये चित्ते कधी आणण्यात आले? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 17 सप्टेंबर 2022. विद्यार्थी मित्रांनो, प्रोजेक्ट चित्ता हा अतिशय चर्चेमध्ये आहे आणि आपल्याला वारंवार या घटकावर प्रश्न विचारण्यात येऊ शकतो. आणि नुकतेच एक ज्वाला नावाच्या एक फिमेल चित्त्याने 5 बछड्यांना जन्म दिलेला आहे. त्यामुळे आता भारतातील चित्त्यांची सध्याची संख्या झालेली आहे 53. भारतात जन्मलेली पिल्ले आहेत 33. ज्वाला नावाची एक चित्ता आहे. या ज्वालाचा हा तिसऱ्या वेळी पिल्लांना जन्म दिलेला आहे. आता प्रोजेक्ट चित्ता नेमका काय आहे? तर प्रोजेक्ट चित्ता हा जगातील पहिला आंतरखंडीय मोठा मांसाहारी प्राणी स्थानांतरण कार्यक्रम आहे. 1952 मध्ये चित्ता भारतातून नामशेष झाला. 17 सप्टेंबर 2022 नामिबियातून 8 चित्ते आणण्यात आले आणि प्रोजेक्ट चित्ता या दिवशी सुरू करण्यात आला. 18 फेब्रुवारी 2023 या दिवशी दक्षिण आफ्रिकेतून 12 चित्ते भारतामध्ये आणण्यात आले. म्हणजे एकूण 20 चित्ते तोपर्यंत आणण्यात आले. कुनो राष्ट्रीय अभयारण्य मध्य प्रदेश येथे हे सर्व चित्ते ठेवण्यात आले. आतापर्यंत एकूण 10 चित्त्यांचे निधन देखील झालेले आहे. पुढचा प्रश्न. भारताची पहिली पूर्णपणे डिजिटल जनगणना ही कोणत्या वर्षी होणार आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 2027. भारताची पहिली पूर्णपणे डिजिटल जनगणना ही 2027 या वर्षी आता म्हणजेच याच वर्षी सुरू होणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भारताच्या पहिल्या पूर्णपणे डिजिटल जनगणना 2027 साठी 2 खास मॉस्कॉट देखील सादर केलेले आहेत. या दोन्ही मॉस्कॉटचे नाव आहेत विकास आणि प्रगती. हे मॉस्कॉट जनगणनेच्या राष्ट्रीय मोहिमेचे मैत्रीपूर्ण व लोकांशी सहज जोडले जाणारे चेहरे म्हणून काम करणार आहेत. विकास हा पुरुष मॅस्कॉट आहे, तर प्रगती ही महिला मॅस्कॉट आहे. म्हणजे विकास म्हणजे पुरुष गणनकर्त्याचे म्हणजेच इन्युमरेटर याचं प्रतिनिधित्व करतो, तर प्रगती ही महिला गणनकर्त्याचे प्रतिनिधित्व करते. 2027 ची जनगणना पूर्णपणे डिजिटल पद्धतीने होणार आहे आणि यामुळे डेटा संकलन अधिक जलद, अचूक आणि पारदर्शक होण्यास मदत देखील होणार आहे. पुढचा प्रश्न. यस एसेन्स हे सॅलरी अकाउंट कोणत्या बँकेने सुरू केलेले आहे? एचडीएफसी बँक, आयसीआयसी बँक, येस बँक की ॲक्सिस बँक? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 येस बँक. विद्यार्थी मित्रांनो, नावातूनच आपल्याला लक्षात येते येस एसेन्स हे येस बँकेने सुरू केलेले आहे आणि हे एक महिलांसाठी खास सॅलरी अकाउंट असणार आहे. येस बँकेने कामकाजांसाठी महिलांसाठी विशेष येस एसेन्स सॅलरी अकाउंट सुरू केलेले आहे. हे अकाउंट महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी आणि आरोग्य सुरक्षेसाठी खास डिझाईन करण्यात आलेले आहे. 18 वर्ष किंवा त्याहून अधिक वयाच्या भारतीय महिला यासाठी पात्र असणार आहेत. यामध्ये महत्त्वाच्या सुविधा कोणत्या देण्यात येणार आहेत? तर 5 लाखांचे कॉम्प्लिमेंटरी टॉपअप हेल्थ कव्हर 1 वर्षासाठी. दरवर्षी प्रिव्हेंटिव्ह हेल्थ चेकअप सुविधा असणार आहे. विशेष एलिगन्स डेबिट कार्ड
हे देखील यामध्ये मिळणार आहे. डेबिट कार्डचे फायदे काय? तर निवडक श्रेणीवर 5% कॅशबॅक हे देखील मिळणार आहे. येस बँकेबद्दल थोडक्यात माहिती पाहिजे झाली तर सध्या येस बँकेचे एम-डी आणि सी-ई-ओ आहेत प्रशांत कुमार. तर येस बँकेचे मुख्यालय आहे मुंबई या ठिकाणी. पुढचा प्रश्न, नॅशनल क्लायमेट स्टॉक इनोव्हेशन चॅलेंज हे कोणत्या संस्थेने सुरू केलेले आहे? आर-बी-आय, नाबार्ड, सेबी की सिडबी? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, नाबार्ड. तर नॅशनल क्लायमेट स्टॉक इनोव्हेशन चॅलेंजची नुकतीच घोषणा करण्यात आली आणि ही घोषणा नाबार्ड करून करण्यात आली. ग्रामीण अर्थव्यवस्था आणि शेतकऱ्यांना हवामान बदलाच्या जोखमींपासून सुरक्षित ठेवण्यासाठी नाबार्डने नॅशनल क्लायमेट स्टॉक इनोव्हेशन चॅलेंज हे सुरू केलेले आहे. ही स्पर्धा गेट्स फाउंडेशन अँड डेलबर्ग ॲडवायझर्स यांच्या भागीदारीमध्ये आयोजित करण्यात आलेली आहे. याचं उद्दिष्ट काय आहे? तर शेतकरी आणि ग्रामीण वित्त संस्थांसाठी विखुरलेली हवामान माहिती म्हणजेच क्लायमेट डेटा एकत्र करून 10 ते 15 वर्षांचे अचूक हवामान जोखीम अंदाज म्हणजेच हझार्ड फॉरकास्ट तयार करणारी ही एक डिजिटल प्रणाली विकसित करणे हे यामागचं उद्दिष्ट आहे. नाबार्डबद्दल थोडक्यात माहिती पाहूया. नाबार्डचे सध्याचे अध्यक्ष आहेत श्री शाजी के व्ही. नाबार्डचे मुख्यालय आहे मुंबई या ठिकाणी. तर नाबार्ड हे अर्थ मंत्रालयाअंतर्गत येते. नाबार्डची भूमिका काय आहे? हे आपल्याला परीक्षेमध्ये वारंवार विचारण्यात येतं. त्यामुळे नाबार्डची भूमिका लक्षात घ्या. सगळ्यात पहिल्यांदा अपेक्स डेव्हलपमेंट बँक म्हणजेच रिजनल रुरल बँक ज्या आहेत व सहकारी बँक ज्या आहेत यांचं नियमन व देखरेख करणारी नाबार्डची ही पहिली भूमिका आहे. दुसरी म्हणजे रिफायनान्सिंग एजन्सी म्हणजेच काय? तर शेती, लघु उद्योग आणि ग्रामीण पायाभूत सुविधांसाठी नाबार्ड कर्ज व आर्थिक सहाय्य देते. तसेच रुरल प्रॉस्पेरिटी म्हणजेच शाश्वत शेती, सूक्ष्म वित्त आणि ग्रामीण विकासावर नाबार्ड हे भर देते. त्यामुळे लक्षात घ्या, नॅशनल क्लायमेट स्टॉक इनोव्हेशन चॅलेंज हे नाबार्डने सुरू केलेले आहे आणि नाबार्डबद्दल आपण थोडक्यात माहिती देखील पाहिलेली आहे. तसेच नाबार्डची जी भूमिका आहे, जी वारंवार परीक्षेमध्ये विचारली जाते, हे देखील आपण आता पाहिलेलं आहे. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. इराणची राजधानी कोणती आहे? तेहरान, बगदाद, काबूल की दोहा? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, तेहरान. इराण आणि इस्रायल आता यामध्ये सध्या प्रचंड मोठ्या प्रमाणात युद्ध सुरू आहे आणि आपल्याला आगामी काळामध्ये कोणत्याही परीक्षेमध्ये इव्हन सरळ सेवा तलाठी परीक्षामध्ये देखील इराण आणि इस्रायल या देशांबद्दलची माहिती विचारण्यात येऊ शकते. त्यामुळे आपण दोन्ही देशांबद्दल थोडक्यात माहिती पाहूया. इराण. इराण हा मध्य पूर्वेतील एक देश आहे. इराणचे पूर्वीचे नाव पर्शिया असे होते. तेहरान ही इराणची राजधानी आहे. खनिज तेल साठ्यामध्ये संपूर्ण जगामध्ये इराणचा नंबर हा 3रा आहे. म्हणजेच जगामध्ये 3ऱ्या क्रमांकावर संपूर्ण खनिज तेल साठे हे इराणमध्ये आहेत. तर वायू साठ्यामध्ये इराणचा 2रा क्रमांकाचा देश आहे. इराणचे सध्याचे अध्यक्ष होते अयातुल्ला खामिनी, परंतु नुकतेच अमेरिका आणि इस्रायल यांच्या बॉम्ब हल्ल्यानंतर त्यांचं निधन झालेलं होतं आणि यांच्या निधनानंतरच हे इराण हे राज्य किंवा इराण हा देश सध्या अतिशय राजकीय वादंगामध्ये उठलेला आहे. इराणचे चलन आहे इराणी रियाल आणि इराणची अधिकृत भाषा आहे फारसी. इस्रायलबद्दल माहिती पाहूया. इस्रायलची राजधानी आहे जेरुसलेम. अधिकृत भाषा आहे हिब्रू आणि अरबी. राष्ट्रप्रमुख आहेत आयझेक हेrzog. तर इस्रायलचे पंतप्रधान आहेत बेंजामिन नेतन्याहू. इस्रायलमध्ये संसदीय लोकशाही असून ते जगातले एकमेव ज्यू राष्ट्र आहे. ज्यू धर्माच्या प्रार्थनास्थळाला सिनेगॉग असे म्हटले जाते. तर येथील संसदेला नेसेट असे म्हटले जाते. तर विद्यार्थी मित्रांनो, ह्या काही थोडक्यात परंतु अतिशय महत्त्वाच्या मी माहिती इराण आणि इस्रायल या दोन्ही बाबत सांगितलेली आहे आणि आपल्याला ही दोन्ही माहिती असणं खूप खूप आवश्यक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आजच्या चालू घडामोडी. आजच्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडीवर आधारित मी आता एक प्रश्न विचारणार आहे, ज्याचं उत्तर तुम्ही सर्वांनी आता कमेंटमध्ये द्यायचं आहे. नाबार्डचे मुख्यालय हे कुठे आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 नवी दिल्ली, पर्याय क्रमांक 2 मुंबई, पर्याय क्रमांक 3 पुणे आणि पर्याय क्रमांक 4 हैदराबाद. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सर्वांनी आता या प्रश्नाचं योग्य उत्तर कमेंटमध्ये द्यायचं आहे. जे कोणीही विद्यार्थी या प्रश्नाचं योग्य उत्तर कमेंटमध्ये देतील त्याच्या कमेंटला नक्कीच लाईक देखील देण्यात येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, हा होता आजचा व्हिडिओ. तर अशाच अधिकाधिक इन्फॉर्मेटिव्ह कंटेंटसाठी आपल्या एम-पी-सी लायब्ररी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.